आता महत्त्वाची बातमी, रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीला 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल। रिक्षा टॅक्सी संघटनांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलणं बंधनकारक आहे। 1 मे पासून मराठी सक्तीची मोहीम सुरू करणार, मात्र कारवाई नसेल। संपाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं यावेळी सरनाईकांनी म्हटलं। काल ज्या आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की मराठी भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी भाषा आम्ही शिकायला तयार आहोत, तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे सगळ्या आरटीओंना की मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना आरटीओ कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा। काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या आणि प्रत्येक आरटीओने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार आहे। लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, अनेक 20 आमच्यामध्ये 20 कलम आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे। ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार नाही।